श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करायची, कोणत्या दिवशी आहे त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरवात कशी करायची आहे, किती कराव्यात त्रिपुरवात, कृत्तिका नक्षत्र कधी आहे आणि कार्तिक स्वामींचं दर्शन का घ्यायचं किंवा कधी घ्यायचं, हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर पौर्णिमा ही साजरी होत आहे मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर या दिवशी रात्री 10:37 आणि समाप्ती होत आहे बुधवारी दिनांक 5 नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी 6:49 या दिवशी पौर्णिमा आहे. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 4 तारखेला आहे की 5 तारखेला, परंतु 4 तारखेला ही संध्याकाळी पौर्णिमा लागत आहे. तर आज मी तुम्हाला त्याच्याविषयीच आज माहिती सांगत आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमा आपण का साजरी करतो, तर त्यासाठी थोडी कथा आहे, तर ती सांगत आहे मी तुम्हाला. तर त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला होता. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना सुद्धा खूप त्रास द्यायला लागला आणि त्रिपुरेश्वराची जी 3 नगरे होती त्याला अभेद तट होता. त्यामुळे देवांना त्याचा पराभव करता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली आणि तेव्हा भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी ही तिन्ही नगरे त्याची जाळून टाकली आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडली. म्हणून आपण याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणत असतो किंवा कार्तिकी पौर्णिमा म्हणत असतो. तर या दिवशी याचमुळे आपण या दिवशी घरामध्ये आपण घराबाहेर आणि अनेक मंदिरं असेल, अनेक ठिकाणी या दिवशी आपण पौर्णिमा साजरी करत असतो. म्हणजे काय, तर आपण बऱ्याच ठिकाणी आपण जिथे देवीचे मंदिरं असेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या दिवशी आपण दिवाळीसारखी जशी सजावट करतो दिव्यांची, त्याच पद्धतीने या दिवशी आपण दिवाळीसारखी घरामध्ये सगळीकडे दिवे लावायचे आहे, पौर्णिमा साजरी करायची आहे. जिथे कुठं भिंती असेल, दगडाच्या ज्या भिंती असतात त्यांना छोटे छोटे दिवे लावायचे आहे त्यावरती, किंवा दीपमाळा दीपस्तंभ असतात त्यांना या ठिकाणी जुने जे मंदिरं आहेत तर त्या ठिकाणी असे दीपस्तंभ असतात, तिथे आपण दिवे लावायचे आहे. घरातही सगळीकडे दिवे लावायचे आहे. म्हणजेच काय, तर दिवाळीसारखी सगळीकडे देवदिवाळी साजरी करायची आहे. तर हा दिवस म्हणजेच आपल्या तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो. तर या दिवशी आपण असंच आपल्याला साजरं करायचं आहे. तर या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्य अवतार घेतलेला होता, त्यामुळे आपण त्यांची या दिवशी पूजा करायची असते. नंतर भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते आणि त्यानंतर आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शनही घ्यायचं असतं. नंतर आपल्याला सत्यनारायणची जी पूजा आहे तर तीही या दिवशी आपण दर पौर्णिमेला जशी करतो तशीच या पौर्णिमेला आपण सत्यनारायणची पूजा करायची आहे. आणि म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष्मी प्राप्ती पाहिजे त्यांनी या दिवशी सत्यनारायणची पूजा करायची आहे. आणि तसेच आपण या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी काही खास जेणेकरून केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा लाभ होत असतो. म्हणजेच या दिवशी लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे आणि पिवळी जी कवडी आहे तीही अर्पण करायची आहे. नंतर आपल्याला तुळशी माताला प्रसन्न करण्यासाठी किंवा तुळशीला आपण तुपाचा दिवा लावायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा या दिवशी लावायचा आहे. त्यानंतर त्यांना दूध अर्पण करायचं आहे तुळशी मातेला. त्यानंतर आपल्याला पिंपळाचं जिथे कुठे झाड असेल त्याला आपण पाणी अर्पण करायचं आहे. त्यामुळे आपल्याला घरात शुभ घटना घडत असतात आणि आपले आर्थिक प्रश्न असतात तेही सुटलेले असतात. नंतर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शंकराचं मंदिर असेल त्या शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्रिपुरवात लावायची आहे. त्रिपुरवात कशी लावायची, तुम्ही जर घरात तयार केली तर चांगलंच आहे. त्रिपुरवात ह्या 750 वाती असतात तर ते आपल्याला लावायच्या आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ह्या 750 कशा करायच्या, तर आपल्याला 750 वातींचा पूर्ण एक बंडल भेटतो. तर तो आपण आदल्या दिवशीच रात्री तुपामध्ये, गाईच्या शुद्ध तुपामध्ये तो भिजवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन आपण तो एक पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जे काही भांडं वगैरे असेल त्याच्यामध्ये ह्या त्रिपुरवात लावायचे आहे. जोपर्यंत त्या त्रिपुरवात जळतात म्हणजे पूर्ण जळेपर्यंत आपल्या कुटुंबांनी जायचं आणि त्या पूर्ण जळेपर्यंत आपण तिथेच बसून प्रार्थना करायची आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये चांगलं म्हणजे कोणत्याही प्रकारची वाईट घटना घडत नाही, त्यासाठी आपण या दिवशी ही त्रिपुरवात लावायची आहे घराच्या चांगल्यासाठी.
आणि नंतर आपल्याला कृत्तिका नक्षत्र ज्यावेळेस असेल किंवा पौर्णिमा असेल त्यावेळेस आपण वर्षातून एकदाच येणारा योग म्हणजे आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन या दिवशी घ्यायचं आहे. श्री गणेशाचा मोठा भाऊ म्हणजेच कार्तिक, तर यांचं दर्शन आपण घ्यायचं आहे. यांचं वाहन म्हणजेच मोर आहे, तर त्यांना आपण मोरपीस घेऊन जायचे आहे दर्शनासाठी. तुम्हाला एक घेऊ शकता, 2 तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही मोरपीस नेऊ शकता. त्यानंतर आपल्याला तिथे गेल्यानंतर तुमच्याजवळ 10ची नोट असेल किंवा 50ची असेल, 100ची असेल, तर ती नोट त्या कार्तिक स्वामींच्या पायाशी ठेवायची आणि नंतर ती नोट आपल्याजवळ घडी घालून आपल्या तुमच्या पर्स असेल, तिजोरी असेल, खिसा असेल, पॉकेट असेल, त्यामध्ये तुम्ही वर्षभर ही नोट कुणालाही न देता तशीची तशीच तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे, जेणेकरून तुमच्याकडे लक्ष्मीची कधीही कमी पडत नाही किंवा आर्थिक अडचण येत नाही. त्यासाठी आपल्याला वर्षभर ही नोट जपून ठेवायची आणि नंतर पुढच्या वर्षी आपल्याला ती नोट तिथे अर्पण करायची आणि दुसरी नोट आपल्याला त्याच पद्धतीने त्यांच्या पायाला लावून आपल्या खिशात ठेवायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही या दिवशी जर कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं तर नक्कीच तुमच्याकडे आर्थिक जी अडचण आहे ती कमी होत असते. तर या दिवशी नक्की तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शनही घ्या, त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करा आणि तुमच्या घरामध्ये सगळीकडे दिव्यांचा लखलखाट करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.